Guys, welcome to our new channel. It's called जावा जावा. मी कायरा नाईक आणि दीपिका नाईक आम्ही दोघींनी मिळून हा चॅनल ओपन केला आहे. आम्ही दोघं जावा जावा आहोत. तर आम्ही आता चाललो आहे गोव्याला. ओके, सो ॲक्च्युली तुम्हाला फोटोज दाखवण्याचं मागचं रिझन हे आहे की आम्ही पहिला स्टार्टिंगला व्लॉग केला नाही आहे चुकून. सो म्हणून तुम्हाला यात थोडे आता फोटोज दिसतील. आम्ही आता गोव्याला जायला निघालो आहेत. सेम आम्ही मॅचिंग कपडे घातलेले आहेत जाण्यासाठीही, तर तुम्ही हेही बघू शकता. सो हा आमचा आहे डे 1. आम्ही चाललो आहे फॅट फिशला. त्याच्यासाठी आम्ही रेडी झालो आहेत. दोघांनी ट्विनिंग केले, दोन्ही कपल्सनी ट्विनिंग केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता चला आपण जाऊया फॅट फिशला. सो आपण आता आलो आहे फॅट फिशला. तुम्ही ॲम्बियन्स बघू शकता, एक नंबर आहे. फूड तर त्याच्यापेक्षाही सुंदर होतं. ही आहे मी फूड. हे आहेत क्रॅब मसाला, अतिशय टेस्टी. माझं रिकमेंडेशन बोललात तर तुम्ही हे खाऊ शकतात फॅट फिशला. प्लस हा प्रॉन्स फ्राय आम्ही मागवलं होतं, तेही खूप छान होतं. आम्हाला फॅट फिशचं जेवणच मुळात खूप आवडलं होतं. सुंदर, एकदम चांगलं, जसं पाहिजे होतं तसं आहे. सो जेवण झाल्यानंतर आम्ही आलो एका आईस्क्रीम पॉईंटवर. ही एक ट्रेंडिंग अशी आईस्क्रीमचं हे आहे. तिथे तो आईस्क्रीमवाला आम्हाला आईस्क्रीम देता आमच्या तोंडातून पळवतो. ही त्याची ट्रिक आहे. सो आम्ही हे ट्राय केलं तिकडे जाऊन. हे मे बी बागा बीच जवळच आहे. आम्ही वॉक करता आम्हाला दिसलं होतं. म्हटलं चला ट्राय करूया काय आहे हे बघूया. तर गंमत तर त्याची अतिशय वेगळीच होती. तुम्ही बघू शकता काय आणि काय नाही. मी आणि दीपिका दोघांनी ट्राय केला आहे. सो एकदम मजा आली त्यातही आम्हाला. सो यानंतर आम्ही आलो रात्री बागा बीचवर चिल रिलॅक्स व्हायला, एक नाईट व्ह्यू बघायला. आम्ही मस्त मजा केली इकडेही, एकदम रिलॅक्स वाटलं. तर खूप मजा आली इथेही आम्हाला, तुम्ही बघू शकता. सो यानंतर आम्ही निघालो नॉर्थ गोव्यावरून साऊथ गोव्याला जायला. हा आमचं जाण्यासाठी आम्ही गाडी हे केली होती, तर गाडीच आम्ही घेऊन गेलो होतो, तर गाडीनेच आम्ही गेलो पुढे. साऊथ गोवा हा एक अतिशय बोलतात ना गोव्याचा एक हिडन प्लेस आहे. तिथे जायलाच पाहिजे असं मला वाटतं. एका दिवसासाठी का होईना, पण तुम्ही जावा साऊथ गोव्याला. हे आम्ही जातो आहे, ऑन द वे आहोत. आम्ही जातच असताना आम्हाला एक पॉईंट दिसला, तिथे फोटो व्हिडिओ आम्ही काढू शकतो. तर आम्ही हे करतो आहे, आमचे रील्स कंप्लीट करतो आहे. तुम्ही रील्सही आमच्या यूट्यूब शॉर्ट्सवर येताना बघाल. कपल रील आम्ही आमच्या दोघांच्या, तर आम्ही हे शूट करतो आहे तिकडे आता. हा आहे आमचा साऊथ गोव्याचा स्टे. रोजा मिस्टिका करून आहे ही प्लेस, अंगोडा बीचवर. तिथे आम्ही राहिलो होतो. अतिशय सुंदर आणि कॉटेज टाईप त्यांचं थीम होतं. तर मस्त वाटत होतं, छान वाटत होतं. परत आमची रीलची शूटिंग चालू होती. ॲज ऑलवेज रील्स आम्ही कंप्लीट करत होतो. तर ते तुम्ही इथे बघू शकता आम्ही काय करतो आहे. काय म्हणजे थोडीशी एक ग्लिम्सिम आहे, डिटेल नाही देत आहे, डिटेल रीलवर. ह्यानंतर आम्ही आलो कायाकिंग करायला. ॲक्च्युली आम्हाला कोला बीचवर जायचं होतं, बट खूप लेट झालेला आम्हाला. मग आम्ही त्याच बीचवर जिथे आम्ही राहत होतो, अंगोडा बीचवरच आम्ही राहत होतो, तर तिथेच आम्हाला एका ह्याने सांगितलं की इथे आहे, तर तुम्ही इथे करा. तर आम्ही तिथेच जातो आहे आता. आणि खूप भारी असा सनसेट आम्हाला दिसला आहे. मस्तच वाटत होतं. सनसेट एन्जॉय करतो आहे आम्ही दोघी मस्त. तुम्ही बघू शकता, एक भारी फिलिंग होती. सो तुम्हाला यायचं आहे तर तुम्ही साऊथ गोवाला या. यानंतर आम्ही करतो आहे कायाकिंग. एक्सपिरियन्स बोलायला गेलो तर मज्जा आली, पण खूप स्ट्रगलही होता. नवीन होतं, काय समजत नव्हतं कसं पॅडल्स करायचे आहेत, काय करायचे आहेत, कुठे जातो आम्ही, इकडे जातो आहे तिकडे जातो आहे. असली कॉमेडी चालू होती. बरं झालं आम्ही चौघं, म्हणजे अजून होते, असं नाही की कोण नव्हतं, पण जास्त जर रश असती तर आम्हाला ते एन्जॉय नसतं करता आलं. जसं कोला बीचला असतं, खूप लोक असतात आणि थोडीशी छोटी लेन असते, तर त्याच्यात एवढं एन्जॉय नसतं करता आलं आम्हाला. पण आम्ही इथे खूप असं एकांतात एन्जॉय केलं आहे. मस्त व्ह्यू बघू शकता तुम्ही. छान होता एक्सपिरियन्स आणि नवीन काहीतरी आम्ही केलं आहे, तर खूपच छान होतं. म्हणजे पर कपल हे लोक 1000 घेतात, म्हणजे आमचे 2000 झाले होते इथे चौघांचे मिळून. आणि जो एक्सपिरियन्स होता तो तर अतिशय छानच होता.
किती धमाल केली आणि किती एन्जॉय आम्ही केली आहे ते तुम्ही बघू शकता. फक्त थोडासा पॅडलिंगला आम्हाला थोडंसं हे झालं स्टार्टिंगला, ते असतंच की कसं करायचं आहे, काय करायचं आहे, जमत नाही. आम्ही राईट लेफ्ट हे करतो आहे त्याच्यामुळे थोडंसं जमत नव्हतं. पण नंतर मग जमलं ते. मग आम्ही आमची बोट जी आहे ती ह्याला लागली. सनसेट बघू शकता, काय भारी सनसेट. आम्हाला सनसेट बघायला भेटला तो इथेच भेटला सनसेट. आणि ही आहे दीपिका जी बोट चालवते. खूप मजा केली आम्ही चौघांनी पण. एक्सपिरियन्स तर लाजवाब होता. अजूनही तिथे होते लोक जे करत होते, तर मग अतिशय छान होता. असं आम्ही सजेस्ट करेन की तुम्ही जर साऊथ गोव्याला गेलात, नॉर्थ गोव्याला नका करू, साऊथ गोव्याला गेलात तर करा कायाकिंग. कोला बीचला जमलं तर कोला बीचला करा, नाही तर जिथे तुम्ही आहात तिथे. आता हे आहेत आम्ही दोघंही आमचं राईट लेफ्ट चालू होतं. कसं जमतंय, कसं हे होतंय, इकडे जातोय तिकडे जातोय, सगळं काही ना काही चालूच होतं. पण छान होता एक्सपिरियन्स. असं बुडणार तर नव्हतं, पण लाईफ जॅकेट देऊन ठेवले होते आम्हाला. सो छान होता एक्सपिरियन्स. खूप असं बोलतात ना, एकदम चिल, शांत, रिलॅक्स, गर्दी नाही, काय नाही असं. त्यानंतर आम्ही परत एक कॅन्डल लाईट डिनरला आलो त्याच बीचवर. असं थोडंसं नाश्ता, थोडंसं काहीतरी खायला. छान वातावरण होतं, समुद्राच्या लाटांचा आवाज एकदम छान वाटत होतं. तुम्ही बघू शकता आम्ही किती एन्जॉय करतोय. आम्ही तिथे हे ऑर्डर केलं होतं, चिकन पिझ्झा आणि लॉलीपॉप ठीकठाक होता, पण चिकन पिझ्झा अतिशय टेस्टी होता. अजूनही टेस्ट आहेच, म्हणजे एकदम छान. परत आम्ही येऊन चेंज केलं. जिथे आम्ही राहत होतो त्यांच्याच रेस्टॉरंटमध्ये आम्ही डिनर केला. रिलॅक्स चिल मोडमध्ये खूप रात्रभर आम्ही गप्पा मारल्या आहोत. तर पुढचा पार्ट तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये येईल. तोपर्यंत गुड बाय, टाटा. तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.